नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं फूड बाय संगीता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, आज आपण गावाकडील पद्धतीने मटणाची काळी रस्सा भाजी बनवणार आहोत। अशी चमचमीत आणि झणझणीत मटणाची भाजी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। आजची ही रेसिपी पाहून नक्कीच तुम्हाला गावाकडील आईच्या आजीच्या हातच्या जेवणाची आठवण येईल। चला तर पाहूया। मंडळी, आजची ही भाजी मी 7 ते 8 जणांसाठी बनवणार आहे। यासाठी इथे मी 1.25 किलो मटण घेतले। हे मटण मी आधी मिठाच्या पाण्याने नंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। मटण आपल्याला कुकरमध्ये 7 ते 8 शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायचे आहे। यासाठी आपण धुतलेल्या मटणामध्ये पाव चमचा हिंग, त्याचबरोबर अर्धा चमचा हळद पावडर घालणार आहोत। मटणाची भाजी बनवताना नेहमी मटण स्वच्छ धुवून घ्यायचे व हळद मीठ लावून अर्धा तास झाकून ठेवायचे। यामुळे आपले मटण अगदी झटपट आणि मऊ शिजते। हळद पावडर घातल्यानंतर यामध्ये 1 चमचा धना पावडर घालायची। त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे। आवडीनुसार बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची। सर्व मिश्रण घातल्यानंतर मटण हाताने किंवा चमच्याने मिक्स करून घ्यायचे। अशा प्रकारे आपण सर्व मिश्रण एकजीव करून घेतले व अर्धा तास झाकून ठेवले। इथे मी मटण उकडण्यासाठी गॅसवर एक कुकर ठेवले। कुकर गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा तेल घातले। त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घातला। इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा घेतला होता, तो बारीक कट करून यामध्ये घातला आहे। कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। असा हा कांदा कोथिंबीर घातल्यामुळे आपले हे सूप चवीला खूप छान लागते। अशा प्रकारे कांदा आपला परतून झाला आहे। कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये हळद मीठ लावलेले मटण घालायचे। मटण घातल्यानंतर सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। अशा प्रकारे मीडियम गॅसवर हे सर्व साहित्य परतून घ्यायचे व त्यावर 5 मिनिटे झाकण ठेवायचे। झाकण काढल्यानंतर पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचे। 1.25 किलो मटणासाठी यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घातले। तुम्हाला जर जास्त सूप हवे असेल तर तुम्ही यामध्ये 2 ग्लास पाणी घालू शकता। पाणी घातल्यानंतर हे सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचे। सर्व मिश्रण छान हलवून झाल्यानंतर कुकरला झाकण लावायचे व त्याच्या 7 ते 8 शिट्ट्या घ्यायच्या। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण मटणाचा मसाला काढून घेऊया। आजची ही मटणाची भाजी आपली 7 ते 8 जणांसाठी आहे। यासाठी इथे मी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्या। अगदी मुठभर कोथिंबीर घेतली। अर्धी वाटी खोबरे बारीक कट करून घेतले। अशा प्रकारे खोबऱ्याचे काप करून घेतले आहे। 2 इंच अद्रक बारीक कट करून घेतले आहे। त्याचबरोबर इथे मी 3 मोठे कांदे उभे कट करून घेतले आहे। आजची ही मटणाची भाजी अगदी 7 ते 8 जणांसाठी अचूक प्रमाणात बनवणार आहे। त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जरी ही भाजी बनवत असाल तरी तुमची ही भाजी चुकणार नाही। या प्रमाणामध्ये तुम्ही अगदी परफेक्ट अशी ही भाजी बनवू शकता। मसाले भाजून घेण्यासाठी इथे मी एक लोखंडी कढई ठेवली। त्यामध्ये बारीक कट केलेले खोबरे घातले व त्यामध्ये थोडेसे तेल घातले। खोबरे आपल्याला अशा प्रकारे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता आपण असे खोबरे अगदी लालसर होईपर्यंत तळून घेतले आहे। अशा प्रकारे खोबरे तळून झाले की थंड व्हायला बाजूला काढून ठेवायचे व त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा। कांदा आपल्याला अगदी काळपट रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। इथे आपण लवंग, मिरे, दालचिनी, हिरवी इलायची, काळी इलायची, चक्रीफूल आणि तमालपत्र असे काही खडे मसाले घेतले आहे। यामध्ये अर्धा चमचा खसखस घेतली आहे। हे सर्व खडे मसाले आपल्याला कांद्याबरोबर भाजून घ्यायचे आहे। सर्व मसाले भाजून झाले की थंड करायला बाजूला काढून ठेवायचे। तुम्ही पाहू शकता आपल्या सूपलाही छान कलर आला आहे। मटणही छान मऊसर शिजले आहे। भाजून घेतलेले सर्व मसाले थंड झाले की मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। पाणी घालून मसाल्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। भाजी बनवण्यासाठी एक जाड बुडाचे मोठे भांडे घेतले। त्यामध्ये 2 चमचे तेल घातले। तेल गरम झाले की त्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला घातला। मसाला घातल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची। हे मसाले 7 ते 8 मिनिटे परतून घ्यायचे। गॅसची फ्लेम मोठी ठेवल्यानंतर मसाला एकसारखा हलवत राहायचा। अशा प्रकारे मसाला एकसारखा परतून घेतला तर आपला मसाला डागणार नाही।
5 मिनिटानंतर गॅसची फ्लेम कमी करायची। इथे मी भाजीसाठी काही मसाले घेतले आहे। पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर व 1 चमचा घरी केलेला गरम मसाला। सर्व मसाले घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही 1 चमचा मटण मसाला घालू शकता। मी यामध्ये काही खडे मसाले घेतले होते, त्यामुळे हा मसाला घालायची आवश्यकता नाही। अगदी 9 ते 10 मिनिटांमध्ये आपला अशा प्रकारे मसाला परतून होतो। तुम्ही पाहू शकता आपला मसाला अगदी छान परतून झाला। मसाल्याला तेलही छान सुटले आहे। मंडळी, अशा प्रकारची काळी भाजी बनवताना मसाला नेहमी अशाच प्रकारे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा, त्यामुळे भाजीला चव खूप छान येते। मसाले छान परतून झाले की त्यामध्ये उकडलेले पिवळे मटण घालायचे। मसाल्यातील काही पाणी शिल्लक आहे तेही यामध्ये घालायचे। घट्ट पातळ पाहून आपल्या आवडीनुसार यामध्ये पाणी घालायचे। पाणी घातल्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। अशा प्रकारे घट्ट पातळ पाहून घ्यायचे। यामध्ये आवडीनुसार बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची। अशा प्रकारे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे। मटण उकडताना आपण यामध्ये मीठ घातले होते, त्यामुळे या भाजीची चव बघून यामध्ये मीठ घालायचे। अशा प्रकारे भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची। ही भाजी आपल्याला 7 ते 8 मिनिटे कमी गॅसवर उकळून घ्यायची आहे। 7 ते 8 मिनिटांनंतर मंडळी तुम्ही पाहू शकता अगदी खमंग अशी आपली मटणाची रस्सा भाजी तयार झाली आहे। अशी ही मटणाची काळी रस्सा भाजी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवली आहे। तुम्ही सर्वांनी एकदा माझ्या पद्धतीने अशी ही मटणाची रस्सा भाजी नक्की बनवा। मी अगदी खात्रीने सांगते की तुमच्याही घरातील मंडळींना अशी ही मटणाची भाजी नक्कीच आवडेल। अगदी सर्वजण चाटून पुसून ही भाजी खातील। भाजी तर तयार आहे, चला तर आता आपण जेवणाचे ताट तयार करूया। खमंग अशी मटणाची रस्सा भाजी, त्यावर गरम गरम बाजरीची भाकरी आणि सोबतीला कांदा, लिंबू, काकडी। मंडळी, कसा वाटला जेवणाचा बेत? तुम्ही सर्वांनी असा बेत नक्की बनवा। अशी ही मटणाची रस्सा भाजी बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, चपाती, गरम गरम भात किंवा रोटी कशाबरोबरही खायला खूप छान लागते। अशी ही आईच्या आजीच्या पद्धतीने बनवलेली काळी मटणाची रस्सा भाजी आज मी तुमच्याबरोबर अगदी सोप्या पद्धतीने शेअर केली आहे। मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मित्रांना किंवा जवळच्या नातेवाईकांना शेअर करा। चला तर मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।